चला कोळी संघाचा 12वा खेळाडू यायचा आहे, एनपी संघाचा 12वा खेळाडू यायचा आहे. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन रजिस्ट्रेशन लिबर्टी स्पोर्ट पॉवरवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष 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 स्वागत. गोलंदाजीवरती तैनात पहिला गोलंदाज आहे. पहिली ओव्हर संघासाठी वैयक्तिक पहिली आणि संघासाठी पहिली शतक घेऊन येत आहे तो हर्षद आणि ऑन स्ट्राईक वरती आहे तो बॅट्समन प्रमोद आणि नॉन स्ट्राईक ला उभा आहे तो हितेश. पहिला चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जाईल. बाईकच्या स्वरूपात हा येतोय चौका. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी श्री गणेशा झाला आणि कोळी या संघाचा श्री गणेशा 4 धावांनी धावपकावरती धावा लागतात. त्या 4 धावा प्रमोद यांच्या हर्षद यांच्या या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती हा हर्षवर्ध टेनिस क्रिकेट आणि विनोद नेरे यायचं वरती. पुढे येऊन मारण्याचा जोरदार प्रयत्न होता पण या ठिकाणी हर्षद यांच्या गोलंदाजीवर चकवा दिला. पहिला चेंडू सुद्धा अक्षरशः त्या पद्धतीचा फेकला गेला होता पण विकेट किपरच्या हातातून बाय मिस्टेक हा चौका गेला. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा कमी वयाचा असलेला हा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये एनपी या गावाला तसेच आपल्या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अर्थातच सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका गावामध्ये एक छोट्याशा खेड्यामध्ये वसलेलं आमचं गाव पवारवाडी आणि पवारवाडी गावचा एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती राहिली अर्थातच विनोदजी नेरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचा शतशः आभार मानतो. अर्थातच चर्चा केली जाईल जेव्हा लिबर्टी स्पोर्ट संघ अडचणीमध्ये असेल तेव्हा संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संघाला पूर्णपणे पाठिंबा या व्यक्तिमत्वाने दिलेला आहे. अर्थात सांगायला गेलं तर मित्रांनो पैशाने श्रीमंत जर सर्वच असतात परंतु जो मनाची श्रीमंती दाखवतो तो खरा श्रीमंत आणि ते वाक्य मात्र या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतं. अर्थातच साहेब तुम्ही आलात आम्हाला फार आनंद झाला. लिबर्टी स्पोर्ट्स पॉवरवाडी संघाच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी हर्षद यांनी सुंदर प्रयत्न केला होता या ठिकाणी या खेळाडूला बाद करण्याचा पण या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाल्याने हा जेल सुटला गेला. धावपलकावरती धावा लागतात 7 धावा. पुन्हा एकदा हर्षद यांचा चेंडू सामना करतोय तो हितेश. मगातपासून नॉन स्ट्राईकला असणारा हितेश आता ऑन स्ट्राईक मध्ये पोहोचलाय. हर्षद यांचा हा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी अतिशय चपळाईने एक धाव पूर्ण करण्याचा पहिला प्रयत्न आणि प्रमोद यांची एसटी रक्षकाने एसटी उद्ध्वस्त करणार होता पण निशाणा चुकला आणि 1 धाव मिळाली. पाहूया पुढील चेंडू हर्षद यांचा 1 धावेनंतर धावपलकावरती धावा लागतात त्या 8. आता ह्या 8 मध्ये नेमकी या रनांची या मॅचची गाठ कोणती टीम बांधते हे आपण या मैदानामध्ये बघणार आहे. पुढील चेंडू हर्षद यांचा सामना करतोय प्रमोद. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची केळी करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र झाला यशस्वीपूर्ण आणि हा येतो यशस्वीरित्या चौकार. या ओव्हरचा पहिला चौकार जो बॅटच्या माध्यमातून आलाय तो प्रमोद यांच्या बॅटमधून आणि या चौकारानंतर धावपलकावरती धावा लागतात त्या 12 धावा. अतिशय चपळाईने बॉलची गती बघून उलट दिशेला फिरून हा रिव्हर्सचा मारलेला चौकार अतिशय सुंदर फटका होता. हर्षद यांच्या शेवटच्या गोलंदाजीवर आलेला हा चौकार. या पुढील गोलंदाज नवीन गोलंदाज येतोय मैदानामध्ये राकेश आणि राकेश यांचा सामना करतोय. ज्या मगाच्या ओव्हरमध्ये फक्त एकच चेंडू ज्याला खेळायला भेटला तो म्हणजे हितेश लटके. छत्रपती शिवाजी मासळी मार्केटमध्ये ज्याने बहुत मोठं नाव कमवलं असा खेळाडू म्हणजे हितेश
लटके मैदानामध्ये आलाय. पाहूया आता हितेश लटके सामना करतोय राकेश यांच्या पहिल्या गोलंदाजीचा, पहिल्या चेंडूचा. समोर येऊन मारण्याचा केला प्रयत्न, या ठिकाणी मात्र वन बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे तयार आणि या ठिकाणी एका धावेवरती हितेश यांना समाधान मानावं लागेल. हितेशनं जर बॅटीला ताकद लावली असती तर कदाचित हा चेंडू उंच हवेत जाऊन षटकार या टीमला मिळाला असता, कोळी या संघाला. पण तसं झालं नाही. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं आणि राकेश पुन्हा एकदा होतोय सज्ज. धावफलकावरती धावा लागतात त्या 15 धावा. पुढील चेंडू सामना करतोय प्रमोद. धावफलकावरती धावा 13 धावा लागलेल्या आहेत. पुढे येऊन जोरदार मारण्याचा प्रयत्न, आक्रमकता दाखवली आणि ही आक्रमकता गेली सीमा रेषेच्या पार. येतोय प्रमोद यांच्या बॅटमधून जबरदस्त षटकार. या ठिकाणी मात्र राकेश यांच्या गोलंदाजीचा समोर येऊन समोरच्या दिशेला घेतला समाचार आणि हा समाचार 6 धावेच्या स्वरूपात कोळे या संघाच्या धावसंख्येत भर करतो आणि धावसंख्या येऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. पुढील चेंडू राकेश यांचा, पुन्हा एकदा सामना करतोय प्रमोद. पुन्हा एकदा या ठिकाणी पुलटा चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेला घुमवला आणि वन बाउन्स जातोय सीमा रेषेच्या पार. येतोय लगातार दुसरा चौकार प्रमोद यांच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते प्रमोद या बॅटमनची. मगाशी रिव्हर्समध्ये 3 वेळा प्रयत्न केला आणि तिसऱ्या वेळी मात्र यशस्वी चौका पूर्ण केला. आता मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्या पद्धतीच्या गोलंदाजीमध्ये त्याची बॅटच्या दिशेची फिरली गेली. पहिला षटकार आणि दुसरा चौकारच्या स्वरूपात मिळाली ही धाव आणि या 4 धावफलकावरती धावा लागल्या त्या 23 धावा. 23 धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी गोलंदाज राकेश जर आपले चेंडू समोरचा बॅट्समन खेळतोय तर आता तो कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. कॅप्टनने त्यांच्या कानात काहीतरी हिचगुच सांगितलं, गनिमिकावा सांगितलंय. पाहूया तो गनिमिकावा मैदानामध्ये सातत्यात उतरतोय का आणि आपल्या क्रियेमध्ये काही बदल घडतोय का. आपली गती, आपला चूक टप्पा कोणत्या दिशेला फेकला जाईल. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स शॉट, पण प्रत्येक रिव्हर्स शॉट सक्सेस होतो असं नाही. जर आपल्याला उजवीने चांगलं खेळता येतं तर डाव्या बाजूला होऊन खेळण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्याच पायाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा उंच हवेत मारलेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि या ठिकाणी चेंडूने दिली हुल्लडबाजी आणि या ठिकाणी झाल्या 2 धावा पूर्ण. 3 क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन हा चेंडू मात्र परतला आणि 2 धावेसाठी प्रमोदचा झाला यशस्वीरित्या पूर्ण आणि या 2 धावेनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 25. पुन्हा एकदा प्रमोद ऑन स्ट्राईकमध्ये आणि राकेश आहे गोलंदाजीवरती तैनात. पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, हलका लेग साईडच्या दिशेत टोलवला आणि 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स जाईल सीमा रेषेच्या जवळ. पुन्हा एकदा प्रमोद यांच्या बॅटमधून येतोय चौकार. मला वाटतंय हा मॅच प्रमोद एकटाच खेळतोय की काय. हितेशने फक्त 1 चेंडू खेळला, 2 चेंडू खेळत आणि 2 चेंडूमध्ये फक्त त्याला 2 धावा काढून देण्याचा प्रयत्न केलाय आणि हितेशने चांगलं सहकार्य आपल्या या चांगल्या खेळाडूला, ज्याची बॅट चालते ना त्या खेळाडूला ऑन स्ट्राईकवरती आणणं किती गरजेचं आहे हे हितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहिल्यावर. प्रत्येक चेंडू फक्त त्याने प्लेट केला आणि 1 धाव काढून दिली. सुंदर अशी फलंदाजी आणि सुंदर असं सहकार्य हितेशचं पाहायला मिळालं. आता एनपीएस संघाकडून 3रा गोलंदाज कोण येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात या 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 29 धावा. आता एनपीएस संघाचा पुढील गोलंदाज अंतिम शतक घेऊन कोण येतोय. अमर पुढील चेंडू शेवटची गोलंदाजी, शेवटचं शतक घेऊन येतोय अमर. पाहूया अमरला धावसंख्या थांबवणं खूप गरजेचं आहे कारण का आता धावसंख्या 29 वरती येऊन टेपलेली आहे. पण या ठिकाणी अजूनही पहिली जोडी ठाम ठोकून बसलेली आहे. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा हा चेंडू, पंचांचा कोणताही इशारा आला नाही आणि हितेशला हा बॉल खेळता आला नाही. किपरच्या हातामध्ये हा गेला चेंडू. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू म्हणावा लागेल.
पुन्हा एकदा हितेशला या ठिकाणी जो हितेश सहकार्य करत होता ना पहिल्या ओव्हर पासून ते सहकार्य हितेशच्या माध्यमातून आता होत नाही. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत. मानावं लागेल अमर यांना. पहिल्या दुसऱ्या गोलंदाजाच्या धावा जास्त गेल्यात. आता मला धावा थांबवणं गरजेचं आहे. जर मी धावा थांबवल्या तर आपल्याला विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललं म्हणायला हरकत नाही. या पद्धतीची गोलंदाजी अमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील गोलंदाजावरती तैनात अमर. पुढील चेंडू हितेश लटके सामना करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी. सलग तिसरा चेंडू या ठिकाणी डॉट केलाय. हितेश वरती कोणत्या गोष्टीचं दडपण निर्माण झालंय हे समजायला कॅप्टनला मागे हरकत नाही. इकडून आरडाओरड चालू आहे हितेश वरती की एक धाव काढून प्रमोदला देणं खूप गरजेचं आहे. एक धाव प्रमोदसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण अमर मात्र एक धाव द्यायला तयार नाही. हा आहे खऱ्या गोलंदाजीचा हुलरबाज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी 2 धावा मिळू शकल्या असत्या. पण आता 2 धावा काढणार प्रमोद ती चुकी करणार नाही कारण का ऑलरेडी 4 चेंडू खेळल्यानंतर फक्त 1 धाव मिळाले. आता उर्वरित 2 चेंडू अमर यांचे सामना करतोय. ज्याने आक्रमकता दाखवली तो म्हणजे प्रमोद. बघूया प्रमोद सामना करील पुढील चेंडूचा. या ठिकाणी मात्र प्रमोद याने उलट्या दिशेने फिरवलाय. लेग साईडच्या दिशेला गेला हा चेंडू. बॅक साईडच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स टी बाउन्स जातोय चोरमारवाडी संघाच्या दिशेने. या ठिकाणी मिळतोय प्रमोद याच्या बॅटमधून चौकार. हे बॉल प्रमोदला पाहिजे होते पण प्रमोदचं दुर्भाग्य म्हणावं लागेल आपल्या टीमच्या माध्यमातून की फक्त आता 2च चेंडू त्याच्या वाट्याला आला आणि एका चेंडूला त्याचा समाचार घेऊन 4च्या दिशेने पाठवला. अमर ज्याने मगाचपासून 4 चेंडू 3 चेंडू निर्धाव आणि 1 धाव दिली त्या अमरला 5व्या चेंडूला मात्र चौकार आला. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू सामना करतो प्रमोद. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला चेंडू आणि या ठिकाणी काय होतंय झेल सुटतोय. 2 धाव्याचा प्रयत्न होईल का आणि अक्षरशः कॅच सुटला पण या ठिकाणी विकेट मात्र सोडली नाही. एका धावेवरतीच या ठिकाणी एकच धाव मिळाली. या ठिकाणी प्रमोद आउट होतोय. छत्तीस धाव संख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धाव संख्या या ठिकाणी झालेल्या आहे आणि 37 धावा जिंकत आहेत. सॉरी 35 धावा झाले 36 ला विन आहे. सॉरी 3वर 6 36 आकडा लय बाई वाकडा म्हणायला हरकत नाही. पाहूया आता कोळे या संघाला एनपी या संघाला 36 धावा करणे 18 चेंडू आणि 36 धावेचं समीकरण या मैदानामध्ये रंगताना दिसतंय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कोळे संघाला असेल विनंती जर कोणी जेवण करायचं बाकी असेल तर या मंचावरती यायचंय. लिबर्टी स्पोर्ट पॉवरवाडी या संघाकडून जेवण या ठिकाणी ठेवलेलं आहे. जर कोणी जेवायचं बाकी असेल तर कृपया कॅप्टन मुकेश पवार यांच्या वतीने विनंती आहे मैदानामध्ये यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मान्य सचिन देसाई एसडी यांच्या अंतर्गत
गणेश कुराडे कुठे असतील त्यांनी जरा यायचंय. चला मॅचला करायची सुरुवात. दोन्ही पंचांचं मनपूर्वक अभिनंदन. पंचांना विनंती असेल जरा मॅचला स्टार्टअप द्या. विजू आणि अमर दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजीवरती पहिली गोलंदाजी घेऊन येत आहे हितेश. चला मॅच चालू करा. दोन्ही पंचांना विनंती असेल मॅच चालू करा. विजू आणि अमर मैदानामध्ये तैनात. ऑन स्ट्राईकला आहे तो विजू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अमर आणि गोलंदाजीवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे हितेश लटके. चला पहिला चेंडू सामना करतोय विजू. पहिल्या चेंडूचा सुंदर समाचार घेण्याचा प्रयत्न आणि या सुंदर समाचाराला सुद्धा जबरदस्त सडेतोड उत्तर दिलं. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद. फलंदाज विजय येतोय पाठीमागे. जबरदस्त कॅच. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. अचूक टप्पा टाकला होता. एक जाळं विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये विजू मात्र पक्का सापडला गेला आणि या वेळेला विजूला 0 रनावरती परतावं लागत आहे. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी मोठा धक्का NP या संघाला मिळाला. पुढील विजूची जागा घेण्यासाठी फलंदाज जातो राकेश. राकेश दादा जरा धावत जा. आपली जागा आपल्या ताब्यात घ्या. हितेश मात्र खुश असेल कारण का मी जरी 2 चेंडू खेळलो आणि ते 2 चेंडू डॉट काढले असतील पण या ठिकाणी मात्र मेन फलंदाजा पहिल्या चेंडूवरती मी उडवलाय. मी गोलंदाज कोणत्या पद्धतीचा आहे याचा अंदाज येऊन देणार नाही. पहिल्या चेंडूवरती पहिला बळी. NP संघाला मोठा धक्का. या पुढील चेंडू पुढील चेंडू सामना करतोय राकेश. या ठिकाणी राकेशने समोरच्या दिशेला उडवला 1 बाउन्स. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विजय पवार यांनी हा चेंडू पकडलेला आहे. कमिटीचा प्लेअर आहे आणि या ठिकाणी मात्र 2 धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं. सुंदर अशी रनअप या ठिकाणी अमर आणि राकेश यांच्या माध्यमातून झाली. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 2 धाव्याने या ठिकाणी श्री गणेशा झाला. या ठिकाणी विनोद नेरे साहेब युवा उद्योजक पवार यांच्या माध्यमातून टॉस टाकला जातोय. समोरच्या या ठिकाणी मी रजा घेतो. सर्वांची माफी मागतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन आणि लिबर्टी स्पोर्ट पॉवर या दोन्ही कमिटीचा आणि संघाचं खरोखरच खूप आभारी आहे. धन्यवाद. पुढील समालोचक करण्यासाठी मी या ठिकाणी गणेश कुराडे बैलगाडी क्षेत्रातले नामांकित व्यक्ती यांना मी आमंत्रित करत आहे. नक्कीच धन्यवाद संदीपजी देसाई. कराड दक्षिण मधला एक गोड आवाज अर्थातच SD यांना आपण आतापर्यंत ऐकलं आणि आता तुमच्यापर्यंत मी जोडलो होतो. मी समालोचक गणेश कुराडे इथून पुढच्या सामन्याची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले जातात गुणलेखकाच्या भूमीमध्ये जयदीपजी पवार सर्वांचा लाडका दाद्या आपल्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेत जोडला जातोय आणि ते आमच्यापर्यंत कळवत आहेत. अर्थातच आत्तापर्यंत 0.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 10 फलकावरती धावा लागले जाते म्हणजे 5 धावा आणि या 36 धावांचा वाहन पार करत असताना आतापर्यंत 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. मात्र 5 धावा 10 फलकावरती लागल्या जातात. आता मात्र लॉंगांच्या दिशेनं चेंडू खेळून काढलेला होता. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. या षटकातील शेवटचा चेंडू हितेश लटके याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नक्कीच
शेवटच्या चेंडूवरती मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. चेंडू जाईल वन बॉम्ब सीमा रेषे पार. अर्थातच बॅट्समन अमोर याच्या बॅटमधून आलाय. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा कव्हरच्या डोक्याच्या वरून चौकार आणि या 4ने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 11 या आकड्यावरती. आता मात्र पंच आमच्यापर्यंत शतक इशारा. एका शतकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 11 या आकड्यावरती. एक गडी बाद 11 धावा धावपलकावरती लागल्या जातात. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 12 चेंडू आणि तब्बल 25 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आणि नंतर यानंतर होणारा सामना अर्थातच जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी पक्ष वीर हनुमान संवादे या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल आलेला आहे तो म्हणजे वीर हनुमान संवादे या संघाकडून. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आता मात्र संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला सचिन. आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. परंतु कौतुक करावं लागेल अमर याचं. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता त्याच्या बॅटमधून. आता मात्र आल्या मात्र संधी निर्माण करून दिली स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. एक सुरेख झेल सचिन मात्र आल्या टिपला आणि माघारी जावं लागेल तो म्हणजे बॅटर राजेशला जावं लागेल मात्र बॅक टू द डग आउट. राकेशला जावं लागेल मात्र बॅक टू द डग आउट. आल्या मात्र एक यशाची वाट चालत असताना त्या वाटेतील एक महत्वाचा काटा मात्र बाजूला केला आहे तो म्हणजे कोळी संघाचा सचिन याने चांगली कामगिरी. कौतुक करावं लागेल. आल्या मात्र संघासाठी कमबॅक करून दिलाय. आता मात्र नवी वाटर मैदानामध्ये पाहायला मिळेल राकेश याची जागा भरून घेण्यासाठी नवी बॅटर मैदानामध्ये अजित पाहायला मिळाले. अजितकडे देखील क्षमता आहे बरोबर. त्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट आम्ही पाहिलंय. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज सचिन ज्यानं मात्र आल्या राकेश सारख्या एक हार्ड हिटर फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. पुन्हा एकदा सचिन निघालाय. हो आता मात्र वेग आणि वेग भन्नाट वेगावरती स्वारा सुरेख गोलंदाजी प्रदर्शन सचिन याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी सुरेख फेकी परंतु कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हणून अर्थातच विजय पवार मात्र तिथे आले. चांगलं कलेक्शन केलं, चांगली फेकी आणि एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळेल अमर ज्याच्याकडे मात्र क्षमता आहे. कलात्मक पद्धतीचे स्ट्रोक याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतात. असाच अमर मात्र स्ट्राईक एंडवरती ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सचिन निघालाय सामना करायला. अमर आता मात्र फ्रंट फुटला बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू वन बॉम्ब सीमा रेषे पार. अर्थातच जमिनीलगत चेंडू जातोय सीमा रेषे पार. पुन्हा एकदा एक आशावादी चौकार आलाय अमर याच्या बॅटमधून. अमर जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत संघ जिंकण्याची क्षमता टिकून असेल. NP संघाचा एक बिग बॉन म्हणून ज्याची ख्याती वारंवार राहिली. अर्थातच अमर मात्र मैदानामध्ये आपली कामगिरी दाखवताना पाहायला मिळतं. कमबॅक करावं लागेल सचिनला. आतापर्यंत 3 चेंडू सचिनने हाताळत आणि 1 विकेट घेऊन 5 धावा खर्च केल्या. तर पुन्हा एकदा सचिन निघाला सामना करेल तो म्हणजे अमर. आता मात्र हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती मात्र क्रिकेट मधलं मालक सौंदर्य दाखवणारा फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषे पार. अर्थातच अमरच्या बॅटमधून आला एक खणखणीत दणदणीत षटकार. छत्रपतींचा छावा षटकार मारलाय भावा. एक आशावादी षटकार मात्र ज्याच्या बॅटमधून आलाय. अर्थातच NP संघाचा अमर मात्र आता आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये असताना चांगली कामगिरी कौतुकास्पद कामगिरी अमर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत तब्बल 8 चेंडू आणि 14 धावांचे एक भारदार खेळ ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. चांगली कामगिरी कमबॅक करून दिलाय अमर यांनी आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी क्रिकेटमधलं एक मादक सौंदर्यानं दाखवणारा. मी मगाशी चर्चा केली होती वारंवार ज्याच्या बॅटमधून रचनात्मक पद्धतीचे फटके पाहायला मिळतात असाच अमर मात्र आता मैदानामध्ये आपली कामगिरी पार पडताना पाहायला मिळतोय. आता मात्र जबाबदारी असेल अजित आणि अमर ही एका राशीची 2 नावं आणि एका राशीचे 2 फलंदाज मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल सचिनला.
हो हो आता मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र शरीराचा वेध घेऊन तिथेच थांबतोय. अर्थातच पंच आमच्यापर्यंत शोधत निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आता मात्र 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि धावपलकावरती धावा लागला ते म्हणजे 22 धावा. म्हणजेच आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. अतिशय सोपं म्हणावं लागेल समीकरण, परंतु हे क्रिकेट आहे आतापर्यंत सांगायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच हार्ड होताना पाहिजे. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू यार्कर पद्धतीचा चेंडू होता, समोर दिशेने खेळून काढलाय, 1 धाव पूर्ण आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट अमरकडे देखील क्षमता आहे, त्याला स्वतःवरती विश्वास आहे आणि त्याला मात्र संघासाठी तो विश्वास सार्थक करायचा आहे. त्यासाठी मात्र अजयला कुठेतरी थांबवलं आणि स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेताना अमर हा फलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र 6 चेंडू आणि तब्बल 13 धावांची गरज असेल ते म्हणजे सामना जिंकण्यासाठी. वाघजाई देवी स्पोर्ट्स NP संघाला सामन्यामध्ये कलाटणी देणारा हा शतक, दुसरं षटक मात्र पाहायला मिळालं सचिन यांचं. तब्बल 12 धावा आल्या या षटकामध्ये, परंतु 1 विकेट देखील आली आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 13 धावा आणि आता मात्र संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज झाला तो म्हणजे प्रमोद. क्षमता आहे एक यंगस्टार क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे कोळे संघासाठी. वारंवार चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील आम्ही पाहिलंय. पुन्हा एकदा प्रमोद निघाला, सामना करेल अमर. हो 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 आता मात्र काय फटका सजवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आणि आता मात्र काय घडलंय मैदानामध्ये, काय घडलंय मैदानामध्ये पाहावं लागेल. काय घडलंय मैदानामध्ये 1 मिनिट. थर्ड अंपायरचा कॉल असेल. नक्कीच नक्कीच आता चेक केलं जाईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. प्लीज 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 करेक्शन केलं जाईल. नक्कीच थर्ड अंपायरचा कॉल असेल. आपल्या समवेत जोडले जातात ग्लोबल टेनिस क्रिकेट अतिशय अचूक कामगिरी मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील. पाय आतल्या साईडने लागलेला आहे, कॅमेरा असं पाठवून आहे. हा तेच बोललो, पाय जर काच गेली तिथे, पाठ खालच्या बडद्याकडे. कॅमेरा कव्हर होणार नाही. नक्कीच करेक्शन केलं जाईल. आमच्या समेत जोडली जातात ग्लोबल टेनिस क्रिकेट अचूक आणि अचूक कामगिरी ज्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली गेली, आता त्यांच्या माध्यमातून मात्र आता चेक केलं जाईल. आता मात्र पंच आपला कॉल दर्शवायचा. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच कृपया यायचा आहे. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपल्याला मुख्य व्यासपीठ सोडायचं आहे. आपला 12वा खेळाडू इथे राहील फक्त. प्रत्येक संघाचा ऐका प्रत्येक संघाचा फक्त 12 मॅन, प्रत्येक संघाचा एक 12 मॅन इथं राहील. बाकी सर्व खेळाडूंनी मुख्य व्यासपीठ सोडायचं आहे. प्लीज प्लीज. ऑनफिल्ड डिसिजन काय अंपर? एकदा चेक करतो, क्रॉस चेक, एकदा क्रॉस चेक होतं त्यांना पण बरं आहे. असं नको आहे तर बघूया ना. अरे हो थांब, मी तिथे सांगू काय असं ते. शंकरदा तुम्ही एक साईड प्लेअर नको म्हणून सांगितलं तुम्ही, तर काय उपयोग आहे सांगा.
तसेच दोन्ही संघांना विनंती असेल आयोजक कमिटी जो काय पंचांचा ऑनफिल्ड निर्णय असेल तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. अर्थातच पंचांचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत, षटकार आलाय पंचांच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया चला, पंचांचा निर्णय अंतर. पंचांशी कोणी गैरवर्तन करायचं नाहीये, पंचांशी गैरवर्तन करायचं नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणीही गैरवर्तन करू नये. चला चला, सामना त्वरित चालू करायचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्पीडअप घ्यायचा. पंच सामना त्वरित चालू करा. पंच सामना त्वरित चालू करा. एक प्लेअर आतमध्ये गेला होता. 2 रनची पॅनल्टी आहे बघा, विचार कोण गेलेला? टी शर्ट कमिटीची पोर आहेत. बाहेरचे प्लेयर 2 खेळू शकतात, आमचे प्लेयर 2 खेळू शकतात. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील. मुकेश,
हॅलो. हॅलो. हाँ मैंने खाना खा लिया। कृपया अपना मैच फिर से चालू किया जाए। एम्पायर का कहना मान्य होगा। हॅलो. चला आयोजक कमिटीचा कॉल असेल, जो काय ऑनफिल्ड डिसिजन असेल मुकेश.
आयोजकांना विनंती असेल, आयोजक कमिटीचा कॉल फायनल आणि फुल अँड फायनल झालेला 6-13ची मॅच कंटिन्यू राहील. ज्याला मान्य आहे त्यांना सर्वांनी खेळा, ज्याला मान्य नाही त्यांना बाजूला बसा. 6-13ची मॅच कंटिन्यू. आयोजक कमिटीचा कॉल आहे 6 बॉल 13ची मॅच कंटिन्यू. पंच सामना त्वरित चालू करा. चला इतर खेळाडू आणि प्रेक्षक आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. 6 बॉल 13ची मॅच या कंटिन्यू चालू केली जाईल. हो 6 बॉल 13ची गरज असताना आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला सरळ विरकावून दिलं सीमा रेषे पार आणि अमर बॅटमधून आलाय एक खणखणीत दणदणीत षटकार. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण येऊन ठेपले ते म्हणजे 5 चेंडू आणि तब्बल 7 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल आयोजक कमिटी. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या थोडस लांब उभं राहायचं आहे. एनपे संघ दादा प्लीज बाउंड्री लाईन पासून थोडं लांब थोडं मागं उभं राहा थोडं. बाकी ओ दादा तुम्हाला पण विनंती असेल बाउंड्री लाईन पासून. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. हो आता मात्र देखील एक कडा प्रहार चढवलाय. चेंडूला पुन्हा एकदा झोकून दिलंय फेकून दिलंय सीमा रेषे पार आणि आता मात्र अमर दाखवून देतोय ह्या वादळाला शांत करणं एवढं सोपं नाहीये आणि मला हारलं म्हणून घोषित करणं देखील एवढं सोपं नाहीये कारण मी अजून हारलो नाही आणि सामना अजून जिंकला नाहीये हे मात्र समीकरण दाखवताना अमर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल आणि सामना पूर्णपणे झुकला जातोय तो म्हणजे वाघजाई स्पोर्ट्स एनपीए संघाच्या बाजूने. 1 चेंडू आणि 4 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. आता मात्र सामना पूर्णपणे झुकताना पाहायला मिळतोय तो म्हणजे वाघजाई स्पोर्ट्स एनपीए संघासमोर. हो आता मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये आणि सामना विजयी ठरतो तो म्हणजे वाघजाई स्पोर्ट्स एनपीए संघ. पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा आणि हार्ड लक बॅड लक कोळे संघ. आणि तसेच या सामन्याचा सामनावीर या मॅचचा हिरो ठरतोय अर्थातच वाघजाई स्पोर्ट्स एनपीए संघाचा अमर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आणि तसेच आता मात्र संघाकडून खूप खूप विश्वास आणि खूप खूप प्रेम दाखवलं जाते. संघाचे कर्णधार अर्थातच शंकर जाधव साहेबांकडून अमरसाठी रोख कॅश प्राइज 501 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नाईस प्ले अमर अगदी उत्कृष्ट खेळास खूप खूप आणि खूप उत्तम कामगिरी अमर जाधव. प्लीज अमर जाधव मुख्य व्यासपीठावर यायचा आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा प्लीज. आणि यानंतर होणारा सामना अर्थातच वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी या दोन्ही संघांना विनंती असेल. सवादी संघाला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आणि शिंगणवाडी संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी